श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी प्रकट दिनाविषयी आणि स्वामींच्या सेवेविषयी माहिती आणली। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्या आहे 20 मार्च वार शुक्रवार, उद्या आहे स्वामी प्रकट दिन। आणि हा स्वामी प्रकट दिन म्हणजे आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा उत्सव। आता तुम्ही म्हणाल का? अहो, स्वामींपासून आपलं जीवन सुरू झालं, स्वामींमुळे आपल्याला सगळे प्रश्न सुटले, स्वामींमुळे आपला योग्य मार्ग मिळाला, स्वामींमुळे आपल्या समस्या सुटल्या, स्वामींमुळे आपलं जीवन सुखी झालं। स्वामी हे आपले गुरु आहे। म्हणजे ह्या स्वामींमुळे हे जे काय आपलं घडतं आहे सगळं स्वामी घडवत आहे। सगळे आपले दुःख मिटून स्वामी आपल्याला सुख देत आहे म्हणजेच आणि त्या गुरुचा प्रकट दिन म्हणजे आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस असणार आहे, सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असणार आहे। आणि ह्या आनंदाच्या दिवशी आपण स्वामींची सेवा करायलाच हवी की नाही? कारण की स्वामी आपल्याला आयुष्यभर आपले किती म्हणजे संकट स्वामींनी आपल्याला दूर केले आहेत। तर आपले संकट स्वामी एवढे दूर केले, तर आपल्याला स्वामीविषयी तेवढे हे पाहिजेच ना, आदर पाहिजे, स्वामीविषयी आपले प्रेम पाहिजे, स्वामीविषयी आपल्या मनामध्ये हे पाहिजे, भक्ती पाहिजे। म्हणून आपल्याला त्या प्रित्यर्थ स्वामींची काहीतरी सेवा करायची आहे। आता स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी काय काय सेवा करणार, कशी करणार ते आणलेलं आहे। पण मग तुम्हाला मी पुन्हा सांगते, स्वामी हे आपले सर्वस्व आहे। म्हणून आपण जेव्हा गुरुपौर्णिमेला गुरु करतो स्वामींना, तेव्हा आपण काय म्हणतो, जेव्हा स्वामींचा अभिषेक करतो, अभिषेक केल्यानंतर एक फूल घेतो बघा हातावर, आणि स्वामींना सांगतो, स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात। म्हणजे आपले स्वामी सर्व काही, माता पिता बंधू सखा, आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सगळे काही स्वामी आहे। जेव्हा आपण सगळं सर्वस्व स्वामींना मानतो ना, तेव्हा स्वामी आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये संकटात आपल्याला एकटं सोडत नाही आणि कुठलंही संकट आपलं हे जाऊ देत नाही। स्वामी आपल्या त्याच्यावर म्हणजे मात करतात आणि आपल्याला ते संकटातून बाहेर काढतात। म्हणून आपण स्वामींना सर्वस्व मानतो। तर आता 20 मार्चला म्हणजेच उद्या, आता तुम्ही माझे आज व्हिडिओ बघताय, आजचा आहे आपला पाडवा, गुढीपाडवा आहे बघा। गुढीपाडव्याची व्हिडिओ आहे माझी, परवाची टाकलेली असेल ती तुम्ही बघून घ्या गुढीपाडव्याची। आता ही आजची आपली व्हिडिओ आहे स्वामी प्रकट दिनाविषयी। तर आता स्वामी प्रकट दिनाविषयी माहिती सांगताना तर आपल्याला सर्वांना माहिती की स्वामी कसे प्रकट झालेले आहेत। स्वामी एक जमीन दुभंगून बाहेर आलेले आहेत, एक 8 वर्षाचे बालक होऊन आलेले आहेत। परंतु आता हे आहे आजचा व्हिडिओचा एक विषय होता की स्वामींची सेवा कशी करायची, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची सेवा कशी करायची, काय करायची हे आहे। बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पारायण चालू आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त, कुठे स्वामी चरित्र चालू आहे, कुठे स्वामीच्या लीलामृत चालू आहे, असे भरपूर ठिकाणी स्वामींची सेवा चालू, काही काही ठिकाणी जप चालू आहे, म्हणजे कोणी कोणी जप करतंय। प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने स्वामींची सेवा करतंय। ज्याला जशी माहिती मिळाली आहे, जसं ज्ञान मिळालं आहे, तसे ते स्वामींची सेवा करतात। आणि स्वामींना असं काही नाही की नाही हेच केलं पाहिजे तरच मला आवडेल, नाही तर हे केलं तर मला आवडत नाही, ही सेवा मला आवडत नाही तर तू ही करू नको, ही सेवा तुला हीच सेवा माझी कर, हीच मला आवडेल, असं स्वामींचं नाहीये। स्वामींचं तुम्ही कुठलीही सेवा करा, ती स्वामींना प्रिय आहे। आता त्यातल्या त्यात स्वामी चरित्र सारामृत जे आहे हे जास्त प्रिय आहे। आणि जप, आता जप आणि दुसरी स्वामींची सेवा म्हणजे तेच। आता जप करणं म्हणजे नामस्मरण करणं, स्वामींची आरती करणं। जर आपल्या जवळपास जर केंद्र असेल किंवा मठ असेल तर आपण ह्या दिवसापासून एक संकल्प करा की मी रोज 108 दिवस आरतीला येईल, आरतीची सेवा करते। स्वामी प्रकट दिनानिमित्त जी पण आपण सेवा करू ना, हिचं सांगायचं, स्वामी याचं मला पुण्य नको, ही फक्त सेवा तुमच्यासाठी। बघा, आपण प्रत्येक वेळा स्वतःसाठी सेवा करत असतो। काही असलं की माझा असाच मुलाचा प्रश्न आहे, मुलाला जॉब लागत नाही त्यासाठी सेवा घेतो, नवरा बायकोचं जमत नाही त्यासाठी सेवा घेतो, आर्थिक अडचण आहे त्यासाठी सेवा घेतो, काहीतरी समस्या आहे त्यासाठी सेवा घेतो, मुलं होत नाही त्यासाठी सेवा घेतो, मुलांचे लग्न होत नाही त्यासाठी सेवा घेतो। म्हणजे आपण हे ना फक्त आपल्याला पाहिजे असतं, जे काही पाहिजे त्याच्यासाठी सेवा करत असतो। नेहमी आपण आपल्या स्वतःसाठी सेवा करतो आणि जी पण सेवा करतो त्याचे स्वामी आपल्याला फल देऊनच देतात। स्वामी त्यांच्याकडे काहीच ठेवत नाही। परंतु आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त एक संकल्प करायचा, कुठलाही एक संकल्प करा, तुम्हाला जो वाटेल तो संकल्प तुम्ही करा।
आणि ती सेवा स्वामींना सांगायचं, स्वामी मला ह्या सेवेतून मला काही नको, म्हणजे मी जेव्हा म्हणजे कुठली पण सेवा मला काय हवं असतं त्याच्यासाठी करते, पण ही सेवा आजची सेवा जी आहे आजपासून इतके समजा उदाहरणार्थ 108 दिवस आरतीचा संकल्प करते, तर 108 दिवस आरतीला स्वामी फक्त मी तुमच्यासाठी येईल, ही झालेली सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करेल, ह्याच्यासाठी मी म्हणजे माझ्या कुठल्याही प्रश्नासाठी समस्यासाठी नाही स्वामी, ही सेवा फक्त तुमच्यासाठी तुमच्या चरणी अर्पण असेल. त्यानंतर तो एक संकल्प करू शकतो. त्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृताचा किती पण करा तुम्ही, 11, 21 तुमच्या याच्यानुसार, 11 किंवा 21 किंवा 108 जे पण असेल तुमच्या याच्यानुसार, की स्वामी 108 पाठ मी तुमच्या साठी, खास तुमच्यासाठी, ही मला तुम्ही खूप दिलंय स्वामी, मला आजपर्यंत खूप दिलं, मला खूप संकटातून मुक्त केलं, खूप माझे तुम्ही साथ दिली, परंतु आज मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय, म्हणजे तुम्हाला काहीतरी द्यायचंय गुरुदक्षिणा म्हणून, गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला स्वामींना पैसे नाही लागत, ना सोनं ना दान नाणं ना काही, स्वामींना फक्त सेवा लागते. मग गुरुदक्षिणा म्हणून स्वामी मी आजपासून तुमचे 108, 11, 21 जे पण असेल तुम्हाला जितके पण करायचे असेल तेवढे स्वामी चरित्र पाठ करते स्वामी, माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि तुमच्या चरणी अर्पण करून घ्या, असं स्वामींना सांगायचं. त्यानंतर आपण याचं पण करू शकतो, जप. जप पण समजा तुम्हाला असं वाटलं स्वामी माझ्याकडनं 1,00,000 श्री स्वामी समर्थ जप करून घ्या, स्वामी ही तुमच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून मी 1,000 किंवा 11,000 किंवा 10,000 जो पण असेल स्वामी जप करते, हा तुमच्यासाठी, ही सेवा फक्त तुमच्यासाठी तुम्हाला समर्पित असेल स्वामी, तर ही सेवा माझ्याकडनं करून घ्या, किंवा मी इतके इतकं करते माझ्याकडनं करून घ्या, असं म्हणायचं. आणि त्या दिवशी एक संकल्प करायचा आणि तेवढी सेवा आपण स्वामींसाठी खास करायची, ती सेवेचे फक्त स्वामींच्या चरणी अर्पण करायचे, स्वामींना त्याची काही मागायचं नाही, फलश्रुती मागायचीच नाही, कारण की आपण स्वामींकडे वर्षभर मागतच असतो, वर्षभर म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते रोजच मागत असतो, रोज आपल्या सकाळी उठला का दिवस की बस काहीतरी मागणं असतं, झोपेपर्यंत आपलं फक्त आणि फक्त मागणंच असतं स्वामींना. तर त्यामुळे आपण एक वर्षातून, आता आपण स्वामी तर आपल्याला देतच असतं, पण काहीतरी आपण पण स्वामींना द्यायला हवं, म्हणून आपण स्वामींची ही कुठली तरी सेवा, त्यातूनही तुम्हाला आणखी वेगळं काही सुचत असेल, वेगळी काही सेवा करा वाटत असेल, तर तुम्ही ती पण सेवा स्वामींसाठी करू शकता, स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता, त्याची फलश्रुती मागायची नाही, स्वामी ही फक्त आणि फक्त सेवा तुमच्यासाठी असणार आहे. अशा आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा करायची आहे, कुठली पण करा, तर तुमच्या इच्छेने करा, आणि किती पण करा, असं काही नाही का इतकंच करा तितकेच करा. मी एक उदाहरण सांगितलं, इतके करा तुम्ही, इतक्या आरतीचा संकल्प करा, त्यानंतर इतक्या पारायणाचं करा, इतक्या पाठाचं करा, इतक्या जपाचं करा, हे मी म्हणजे उदाहरण दिले, ते तो आपल्या मनावर आहे, असं काही नाही की इतकंच केलं पाहिजे तरच स्वामी ते स्वीकारतील, असं काहीही नाहीये, जेवढं तुमच्या मनाला येईल तेवढं तुम्ही सांगा. तर कसं असतं बघा, तुमच्या मनाला येईल म्हणजे तुम्ही काय असंच नाही, ते स्वामींना तुमच्याकडनं किती करून घ्यायचं असतं तेवढंच स्वामी तुम्हाला पण सुचवतात, ते स्वामींच्या लीला आहे, स्वामींच्या लीला कोणीही समजू शकत नाही, स्वामींच्या लीला कोणी समजू शकत नाही, कारण की स्वामी म्हणजे जे काही करता करवित आहे स्वामीच आहे, आपल्याकडनं सगळं काही जे कर्म आहे हे सगळे स्वामी करून घेत असतात, म्हणून आपल्याला गुरु सॉरी स्वामी प्रकट दिना दिवस पासून म्हणजेच 20 मार्च या दिवसापासून आपल्याला स्वामींची सेवा स्वामींना समर्पित अशी करायची आहे. तर असो, आपल्याला जास्त बोलले असेल तर माफ करा, कारण की कसं आहे, स्वामी म्हटले की मला असं वाटतं काय काय बोलावं, आणि असं होतं मी जास्त बोलायला जाते ना तेव्हाच माझं चुकायला जातं, म्हणजे माझ्या खूप डोक्यात असं वाटतं मला खूप काय काय सांगायचंय तुमच्यापर्यंत, पण कधी कधी असं होऊन जातं शब्द अपुरे पडतात, किंवा शब्द मत सांगताना थोडेफार मागे पुढे होतात, जास्त हे राहतं, पण म्हणतो ना जास्त गोंधळ झाला की असं होतं, एखाद्या वेळेस क्वचित असं होतं, कारण की स्वामी म्हटल्यानंतर मला असं काय होतं की काय काय बोलावं त्यांच्याविषयी, कारण की आपण स्वामींनी आपल्याला काय दिलेलं हे खूप अनुभव आहे. जेव्हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आम्ही प्रश्नोत्तर करतो, तेव्हा लोकांचे जेव्हा ते प्रश्न सुटतात ना, तर अतिशय म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्याला सुद्धा पाणी येतं, म्हणजे स्वामी आपल्याला खूप काही देत असतात, म्हणून आपल्याला स्वामींसाठी करायचं आहे फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी अर्पित करायची ही सेवा. तर असं आज आपण इथेच थांबते, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.